येस, आय रिप्रेझेंट, माझ्या फर्मचं नाव आहे सन्मान स्टुडंट्स ओव्हरसीज सर्व्हिसेस आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आय एम ऑथराइज लायसन्सी ऑफ युरोप स्टडी सेंटर विच इज अ कंपनी बेस्ड आउट ऑफ केरला. माझ्या फर्मचं नाव आहे सन्मान स्टुडंट्स ओव्हरसीज सर्व्हिसेस. आय डील इन ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टन्सी. सो नेक्स्ट, सो आपल्याला युरोप मधल्या एज्युकेशनचं महत्व जर समजून घ्यायचं असेल तर त्याकरता एक युरोप जगातले जे काही एज्युकेशन हब्स आहेत ते कुठले आहेत ते अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. नेक्स्ट, अर्थातच अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोप. मध्यंतरी कॅनडामध्ये आपले जे भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेलेले होते त्यामुळे खूप टेन्शन्स होती. बरेच स्टुडंट्स कॅनडामध्ये आता ऍक्च्युली कमी झालेले आहेत तिकडे एज्युकेशन घेणारे आपले. युएस मध्ये तुम्हाला माहितीच आहे ट्रम्प साहेबांची खप्पामर्जी झालेली आहे सगळ्याच देशांवरती, त्यामुळे तिथेही विद्यार्थ्यांमध्ये खूप भीतीचं वातावरण आहे. बरेच विद्यार्थी तिथे कमी झालेले आहेत. स्टडी झाल्यानंतर तिथे आपल्याला जॉबसाठी तिथे अमेरिकेत राहता येईल की नाही याची सुद्धा गॅरंटी तिकडे राहिलेली नाहीये. ऑस्ट्रेलिया, वाईल इट इज अ गुड एज्युकेशन हब बट इट इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. बऱ्याच इंडियन स्टुडंट्सना ते अफोर्डेबल होत नाही, खूप जास्त कॉस्ट आहे तिथे. आणि तिथेच अशाच वेळी तुम्हाला युरोप सारख्या कॉन्टिनेंटमध्ये एज्युकेशन करण्याची आपल्या स्टुडंट्सना खूप जास्त चांगली संधी असते. कारण युरोप ही एक कंट्री नाहीये, तर युरोप एक कॉन्टिनेंट आहे आणि त्या कॉन्टिनेंटमध्ये बरेच कंट्रीज आहेत. त्यामुळे तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत. सो हा बेसिकली युरोपचा मॅप आहे. तुम्ही जर इथे नॉर्दर्न साईडला बघितलं त्याला आपण नॉर्डिक कंट्रीज म्हणतो. नॉर्वे, स्वीडन, फिनलँड या सगळ्या कंट्रीज एज्युकेशनसाठी खूप महत्वाच्या आहेत. अर्थातच तिकडे युके आहे, आयर्लंड आहे, स्पेन आहे, फ्रान्स आहे. सेंट्रल पार्ट ऑफ युरोप ज्याला आपण म्हणतो जर्मनी, जे इंजिनिअरिंग स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी ड्रीम डेस्टिनेशन आहे जर्मनी. जर्मनीची खासियत म्हणजे तिथे पब्लिक युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला एज्युकेशन फ्री आहे. खूप नॉमिनल ट्युशन फी तिथे आकारली जाते. फक्त तुम्हाला कॉस्ट ऑफ लिव्हिंग तिकडे तुम्हाला खर्च करावा लागतो. नेक्स्ट, आपला मुलगा किंवा मुलगी जेव्हा युरोपमध्ये जाते तेव्हा शिक्षणाव्यतिरिक्त बाकी गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्याच्या पेरेंट्ससाठी सुद्धा. अर्थातच तर युएस न्यूजने जो सर्व्हे केलेला होता त्याच्यामध्ये आउट ऑफ 10 बेस्ट कंट्रीज फॉर हायर एज्युकेशन 6 हॅपन टू बी इन युरोप. सो युके, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि डेन्मार्क या 6 कंट्रीज या पहिल्या टॉप 10 देशांमध्ये आलेल्या आहेत एज्युकेशनसाठी. आपली ज्या कंट्रीमध्ये आपण आपल्या मुलाला पाठवतो तिथली सेफ्टी, सिक्युरिटी, तिथे वातावरण कसं आहे हेही खूप महत्वाचं असतं. फोर्ब्स इंडियाने सर्व्हे केलेला होता त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की जगातल्या ज्या 10 हॅपीएस्ट कंट्रीज आहेत त्यातल्या 8 कंट्रीज ह्या युरोपमधल्या आहेत, ज्या तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतील. फक्त इस्रायल आणि ऑस्ट्रेलिया. इस्रायल का त्यांना हॅपीएस्ट कंट्रीमध्ये आलेलं आहे मला माहिती नाही, एवढं वॉर चालू असताना पण कदाचित तिथल्या सिटीजनची मानसिकता वेगळी असेल त्यामुळे ते हॅपीएस्ट कंट्रीमध्ये आलेले आहेत. पण इस्रायल आणि ऑस्ट्रेलिया या 2च कंट्री युरोपमधल्या नाही आहेत, बाकी या सगळ्या कंट्रीज युरोपमधल्या आहेत. इव्हन त्या टॉप 20 कंट्रीज मधल्या ज्या कंट्री आहेत त्या मी ब्रॅकेटमध्ये दाखवल्या आहेत त्याही त्यातल्या बऱ्याचशा कंट्रीज या युरोपमधल्या आहेत. सो जेव्हा ती कंट्री हॅपीएस्ट कंट्री म्हणून गणली जाते तेव्हा तिथे अर्थातच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, एकंदरीत सेफ्टी, सिक्युरिटी चांगली असते, म्हणूनच ती कंट्री हॅपीएस्ट कंट्री म्हणून गणली जाते. त्यामुळे अशा कंट्रीजमध्ये आपण निश्चितपणे आपल्या मुलांना पाठवू शकतो. ओव्हरसीज एज्युकेशनसाठी पाठवायचं म्हणजे काही भीती असते मनामध्ये मुलांच्या आणि पालकांच्या. तर त्या काय काय भीती असतात. एक लँग्वेज बॅरियर, तर एक पटकन मी ऍड्रेस करतो. युरोपमध्ये लँग्वेज बॅरियर, जरी तिथली लोकल लँग्वेज जरी वेगळी असली तरी तिथलं जे एज्युकेशन असतं ते एज्युकेशन इंग्लिश लँग्वेजमध्येच होतं आणि अशाच कोर्सेससाठी आम्ही आपल्या मुलांना पाठवतो. त्यामुळे ती लँग्वेज बॅरियर तुमच्या निदान शिक्षणासाठी तरी नसते. कंपल्सन प्रोसिजर ऑफ ऍडमिशन, आणि तिथेच आम्ही सगळ्या मुलांना हेल्प करतो. जी काय ऍडमिशन प्रोसेस असेल, जे काय डॉक्युमेंटेशन असेल त्या सगळ्यासाठी आम्ही मुलांना मदत करतो. कल्चरल मिसमॅच जरी असं वाटत असतं ते सुद्धा तसं नसतं, कारण तिथल्या युनिव्हर्सिटीजमध्ये काही सीट्स या इंटरनॅशनल स्टुडंटसाठी राखीव असतात. कारण जेवढे इंटरनॅशनल स्टुडंट्स येतील तेवढं युनिव्हर्सिटीजना पण फंडिंग मिळत असतं, तेवढं त्यांचंही रेप्युटेशन वाढत असतं. त्यामुळे बऱ्याच कंट्रीजची लोक तिकडे येत असतात. त्यामुळे एक चांगलं कल्चरल ब्लेंड त्या कॅम्पसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट, अनअफोर्डेबल, त्याच्यावरती मी नंतर बोलतो. डिफिकल्ट व्हिसा प्रोसेस, असे ज्या काही कंट्रीज आहेत की जिथे खूप लेंदी व्हिसा प्रोसेस आहे तिथे आम्ही जातीने लक्ष घालून ते व्हिसा प्रोसेससाठी मुलांना मदत करतो. क्वालिटी ऑफ एज्युकेशन जर सांगायचं झालं तर तिथे आपल्याकडे जसं म्हटलं जातं की एज्युकेटेड अनएम्प्लॉयबिलिटीचं प्रमाण खूप वाढतंय. म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर मुलांना जॉबसाठी ते अवेलेबल नसतात कारण त्यांना फक्त क्लासरूम टीचिंग अवेलेबल असतं. प्रॅक्टिकल जगातलं एज्युकेशन त्यांना मिळत नाही. पण युरोपमध्ये साधारणपणे 75% आसपास हे प्रॅक्टिकल केस स्टडी बेस्ड एज्युकेशन असतं आणि बाकी 20-25% हे थिअरी एज्युकेशन असतं. त्यामुळे अशी मुलं इंडस्ट्री रेडी होऊन जातात. ऑथेंटिसिटी ऑफ द कन्सल्टंट, सो असे प्रत्येक व्यवसायामध्ये काही फसवणारे पण बरेच घटक असतात. तर अशा वेळी तो कन्सल्टंट खूप रिलायबल असणं महत्वाचा असतो. आणि युरोप स्टडी सेंटर ज्याची आम्ही फ्रँचायझी घेतलेली आहे त्या जवळजवळ 20 वर्ष आज या व्यवसायात आहेत आणि कुठली फर्म अशी 20 वर्ष व्यवसायात राहू शकत नाही जर ती फसवणारी असेल तर. याच्यावरून आपल्याला कळतं की आम्ही किती रिलायबल आहोत. नेक्स्ट, सो काही विशेष गोष्टी युरोपमधल्या एज्युकेशनसाठी. फंडिंग टू, मी मगाशी म्हटलं अफोर्डेबिलिटी पार्ट, तो मी इकडे येतो. फंडिंग टू मेनी ऑफ द युनिव्हर्सिटीज इज मेड बाय गव्हर्नमेंट अँड इंडस्ट्रीज. म्हणजे एक आपल्याकडे, आता मी माझ्या मुलाचंच उदाहरण देतो. माझा मुलगा एक दिल्लीमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करण्यासाठी चाललेला आहे
आणि तिथलं एज्युकेशन आणि तिथलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग या दोन गोष्टींसाठी 2 वर्षासाठी आज जवळजवळ 30 लाखाचा खर्च आहे. 30 लाख म्हणजे आपल्याला जर असं वाटत असेल की आता इंडियातलं एज्युकेशन हे स्वस्त आहे इतर देशांपेक्षा, तर तशी गोष्ट राहिलेली नाहीये. जर तुम्हाला चांगल्या क्वालिटी इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल तर 30 लाख, 35 लाख, 40 लाख हे एवढे खर्च तर तुम्हाला एवढे पैसे तर तुम्हाला तयार ठेवावेच लागतात. IIM साठी जर जायचं असेल तर आणखीन खूप जास्त पैसे खर्च करावे लागतात. आणि अशा वेळेला जर युरोपमधल्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांना फंडिंग जर गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्रियल असोसिएशन कडनं मिळत असेल तर त्यांची ट्युशन फी खूप कमी होऊन जाते. तिथल्या कित्येक युनिव्हर्सिटीजमध्ये, जर्मनीमध्ये मी म्हटलं तसं ट्युशन फी तर जवळपास 0 आहे. कित्येक युनिव्हर्सिटीजमध्ये ट्युशन फी ही 4 लाख 4.5 लाख रुपये आहे. आणि हे जेव्हा आम्ही मुलांना सांगतो तेव्हा असं त्यांना वाटतं की आम्ही काही सबस्टँडर्ड क्वालिटीच्या युनिव्हर्सिटीज त्यांना रेकमेंड करतोय, तर तसं नसतं. त्यांना इतरांकडनं फंडिंग मिळत असतं म्हणून त्यांच्या ट्युशन फीस कमी झालेल्या असतात. ट्रिपल अक्रेडिटेड युनिव्हर्सिटीज आहेत, टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीज आहेत, मॅक्झिमम एक्सपोजर टू केस स्टडी, चान्स ऑफ परफॉर्मन्स बेस्ड स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. तुमचं जर ग्रॅज्युएशन मधलं CGPA त्याला जो आपण म्हणतो तो जर चांगला असेल तर तुम्हाला मेरिट बेस्ड स्कॉलरशिप सुद्धा तिकडे मिळू शकते. स्टे बॅक ऑप्शन्स असतात. 9 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत तुम्ही तुमचं मास्टर्स कंप्लीट झाल्यानंतर त्या देशामध्ये राहू शकता जॉब फाइंड आउट करण्यासाठी. त्याच्याकरता तुम्हाला परत इंडियामध्ये यायची गरज नसते. नेक्स्ट, स्कॉलरशिपचं मी म्हटलं. बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये एंट्रन्स एक्झामची गरज नसते. तिथे फक्त इंग्लिशसाठी जी टोफेल किंवा IELTS असते त्याची गरज लागते. फार कमी युनिव्हर्सिटीजमध्ये GRE किंवा GMAT वापरली जाते. मेन तुमचा ते ग्रॅज्युएशनचा स्कोर बघतात आणि तुमचा इंटरव्ह्यू घेतात आणि त्याच्यावरून त्यांना कळतं. नो अदर एंट्रन्स एक्झाम. कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीकडनं हेल्प केली जाते. रिसर्च अपॉर्च्युनिटीज आहेत. फ्रिक्वेंटली अपडेटेड सिलेबस आहे. इंडस्ट्रियल असोसिएशन कडनं त्या युनिव्हर्सिटीजना फंडिंग होत असतं. त्यामुळे इंडस्ट्रियल असोसिएशन विल मेक शुअर की या युनिव्हर्सिटीमध्ये जे शिकवलेलं सिलेबस आहे ते कॉन्टेम्पररी आहे. याच्यानंतर ह्या युनिव्हर्सिटीमधनं बाहेर पडणारी जी मुलं आहेत ती आमच्या इंडस्ट्रीसाठी फायद्याची झाली पाहिजेत आणि असं असेल तरच इंडस्ट्रियल असोसिएशन त्यांना मदत करतात. इथे इंटर कॉलेज स्कॉलरशिपचा एक ऑप्शन असतो ज्याला त्यांच्या भाषेमध्ये इरास्मस मुंडस म्हणतात, की दिस इज स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम. म्हणजे तुम्ही मास्टर्ससाठी जर एका युनिव्हर्सिटीमध्ये गेलात आणि 1 वर्षानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही याच्यापेक्षा जास्त चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये मला ऍडमिशन मिळायला हवी होती जी मला सुरुवातीला मिळाली नाही, तुमचा जर पहिल्या वर्षामध्ये जर खूप चांगला परफॉर्मन्स असेल तर मास्टर्ससाठी दुसरं वर्ष तुम्हाला दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला पाठवलं जातं जर त्या दोन्ही युनिव्हर्सिटी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम मध्ये असतील तर. नेक्स्ट, सो हे आमची USP आहे. आम्ही खूप पर्सनलाइज अटेन्शन देतो. प्रत्येक स्टुडंट एनरोल झालेला असतो तो आमचा स्टुडंट असतो. सो राईट फ्रॉम काउन्सिलिंग टिल व्हिसा प्रोसेस, म्हणजे तो थोडक्यात तो तिकडे त्या कॅम्पसमध्ये जाईपर्यंत त्याला जी काय प्रोसिजरल असिस्टन्स लागतं ते सगळं आम्ही देतो. त्यांच्या बजेटप्रमाणे आम्ही त्यांना ते ऑप्शन्स प्रोव्हाइड करतो. वी प्रोव्हाइड एंड टू एंड सर्व्हिस आणि वी ऑल्सो हेल्प देम इन गेटिंग एज्युकेशन लोन. हे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आता एक माझं नवीन बिझनेस व्हर्टिकल मी सुरू केलेलं आहे, एज्युकेशन मधलंच आहे. सो आय हॅव बिकम अ चॅनल पार्टनर फॉर Amity युनिव्हर्सिटी ऑनलाईन. Amity युनिव्हर्सिटी ऑनलाईनचं वैशिष्ट्य म्हणजे दिस इज द फर्स्ट युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज्ड बाय UGC इन इंडिया फॉर ऑनलाईन डिग्रीज. आणि अशा युनिव्हर्सिटीचा मी आता चॅनल पार्टनर झालेलो आहे. खास करून ऑनलाईन MBA वर्किंग प्रोफेशनल्ससाठी आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा माझे ऍक्च्युअली कस्टमर्स होऊ शकता. सो जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत ज्यांना मास्टर्स करण्याची इच्छा आहे, आपला बिझनेस सांभाळून किंवा आपला जॉब सांभाळून घरच्या घरी बसून जर डिग्री, आणि ही ऑनलाईन MBA डिग्री इज अ प्रॉपर डिग्री, त्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट, मास्टर सर्टिफिकेट दिलं जातं. सो असे बरेच प्रोग्राम्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. जर असं कोणी असेल तुमच्या माहितीत तर तुम्ही मला संपर्क करू शकता. दॅट्स इट. हे माझा फोन नंबर आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. असं म्हटलं जातं की इफ यू थिंक एज्युकेशन इज एक्सपेन्सिव्ह, ट्राय इग्नोरन्स. तुम्ही अशिक्षित राहून बघा, मग तुम्हाला कळेल की किती किंमत त्याची मोजावी लागते. त्याच्यापेक्षा एज्युकेशनसाठी तुम्ही जी किंमत मोजता ती काहीच नसते. आणि डोंट टेल मी दॅट स्काय इज द लिमिट वेन देर आर ऑलरेडी फुटप्रिंट्स ऑन द मून. जिथे चंद्रावरती पावलं उमटले तिथे तुम्ही मला आकाश हे लिमिट आहे सांगू नका. आजकाल फक्त देशाच्या सीमा या काही मर्यादित राहिलेल्या नाहीये शिक्षणासाठी. तुम्ही लिटरली जगामध्ये कुठेही शिकायला जाऊ शकता आणि त्याचा तुम्ही आपल्या देशासाठी फायदा करून देऊ शकता, ज्याची आपल्या देशाला खूप गरज आहे. तो असे जर कोणी स्टुडंट्स असतील, सॉरी, आस्क आणि गिव्ह स्लाइड माझी ऍक्च्युअली त्याच्यामधून डिलीट झाली होती, पण माझे आस्क आहेत अर्थातच स्टुडंट्स आणि किंवा वर्किंग प्रोफेशनल्स. कोणी कोचिंग क्लासेस किंवा कॉलेजेसमध्ये जर कोणाची ओळख असेल तर त्याच्यासाठी आम्ही तिथे 1 तासाचं सेशन घेतो तिथल्या मुलांना माहिती देण्यासाठी. आणि गिव्ह अर्थातच मी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, त्यामुळे जर ट्रेनिंग डेव्हलपमेंट रिलेटेड जर काही असेल तर मला तुम्ही नक्की संपर्क करू शकता. थँक्यू.